च्या सुरुवातीला आपण पाहूया आजच्या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या ज्यावर आहे झी 24 तासचं लक्ष। आज सर्वांचंच लक्ष वेधून घेतले ते छगन भुजबळ यांनी। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत सध्या छगन भुजबळ, त्यामुळे आपली पुढची भूमिका ते आज जाहीर करणार आहेत। भुजबळांनी जाहीरपणे काल बंडाची भाषा केली होती। काल आणि आज ते कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपला निर्णय घेणार आहेत आणि त्यामुळे ते आज काय नेमकी भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे। तर भुजबळांमुळे दुसरीकडे लक्ष वेधून घेतात ते उपमुख्यमंत्री अजित पवार। भुजबळांच्या नाराजीवर अजूनही अजित पवारांची प्रतिक्रिया आलेली नाही आणि इतकंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर 2 दिवस हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार हे कुठेच दिसले नाहीत। त्यामुळे आज तरी अजित पवार अधिवेशनामध्ये हजेरी लावतात का, भुजबळांवर काही बोलणार का याकडे लक्ष आहे। दरम्यान आज सकाळपासून नागपूरच्या विजयगड निवासस्थानी अजित पवार कार्यकर्त्यांना भेटतात। यामध्ये काही मंत्री नेते सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचतात, त्यामुळे आज या घडामोडीकडे लक्ष असेल। तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनातलीच। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस आहे। आजचा दिवसही गाजण्याची शक्यता आहे आणि बीड आणि परभणी घटनेचे पडसाद आज अधिवेशनामध्ये उमटणार असं चित्र आहे। तेव्हा या घटनांवर अधिवेशनात काही चर्चा होतीये का? दुसरीकडे विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येतील आणि राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं शिवसेनेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे।